हेलन केलर यांची एक कविता आहे। एक जागं झालेलं मन दुसऱ्या मनाला जागं करतं, जागं झालेली दोन मनं तिसऱ्या मनाला जागी करतात, जागी झालेली तीन मनं मग सारं गाव जागं करतात, जागं झालेलं गाव सारा समाज जागा करतं आणि जागा झालेला समाज मग राष्ट्र उभा करतं। खरं तर छावा मराठा संघटनेच्या जागृत मनाने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम आहे। मी राजाजी मोरे यांचं मनपूर्वक कौतुकाने अभिनंदन करतो। सोनखेड सारख्या छोट्याशा गावामध्ये आपण प्रबोधनाची ही मशाल पेटवत आहात, चेतवत आहात आणि त्यातून उद्याची पिढी घडवत आहात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्मान्य प्रणिताई देवरे, सन्मान्य पंजाबरावजी देशमुख, सन्मान्य पंजाबराव काळे पाटील, विठ्ठलजी पावडे, मंचावर उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय आणि उपस्थित आपण सर्व, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपण साजरा करतो आहोत, तर दुसरीकडे महाराष्ट्रभर जागा झालेल्या मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तेजोरेखा महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या मनामनामध्ये अजूनही तशीच तेजाळती आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं तरी कसं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पाठीमागं नेमक्या प्रेरणा होत्या तरी कोणत्या? या सगळ्या गोष्टींचं चिंतन मंथन केलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाची परिपूर्ती झाली कशी याचा बोध होतो। खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची। माणूस गेल्यानंतर त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे। खरं तर दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला निघाले। आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। महाराज दर्शन घेऊन बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला। महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। खरं तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले, अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं, अनेकांनी तो परिसर न्याहाळला, अनेकांच्या लक्षात आलं की मंदिर देखणं आहे पण या मंदिराला घाट नाहीयेत, पण ते घाट बांधावेत असं वाटलं मात्र कुणालाही नाही। ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। अर्थात नसते घाट बांधले तरी आताच्या भाषेत त्यांना सांगता आलं असतं की हा भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती, विशाल व्यापकता त्यांच्या ठाई होती। एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले। महाराजांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं। महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले। महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण झालं। सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली। ऐसा राजा होणे नाही, कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांनी शिखराचे दर्शन घेतले, कित्येकांच्या ध्यानी आले 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही। ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। ऐसा राजा होणे नाही, या राजांचं अस्तित्व इथं असायला हवं, या राजांकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला हवी, काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम। आणि आश्चर्याचा धक्का बसेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली। महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये। इथंच महाराजांनी एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं, काळाच्या ओघात त्याची पडझड झाली। आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा आहे। कधी आंध्र प्रदेशला गेला तर आवर्जून जाऊन या।
दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांची इथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला आणि नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाच्या नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहे, सहज पराभूत करता येतील. दादाजींनी मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवटांनी जिद्दीच्या, त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंनी आपला पराभव केला हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, हा राजा आपल्याला सजा देणार, आपलं राज्य ताब्यात घेणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात या माझ्या तान्या बाळाचा दोष नाही, त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, मला शिक्षा देणं राहिलं बाजूला, हा राजा मलाच आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. ऐसा राजा होणे नाही, धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. 350 वर्षापूर्वी महाराजांनी अद्भुत आणि अलौकिक असं कार्य करून टाकलं. स्वराज्य उभा केलं, पण तत्पूर्वी महाराजांनी विचार केला, या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे राज्य उभा करू आणि कदाचित ही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. महाराजांनी स्वतःचा आरमार उभा केलं, पण तत्कालीन काळात आरमार उभा करायचं म्हणजे जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या. महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे
पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याण कुलाब्याला त्यांनी आरमाराची गोदी काढली. आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात जगातला सगळ्यात मोठा तोफा ओतण्याचा कारखाना महाराजांनी सुरू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली, पण त्या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे सगळं बघितलं, काहीतरी केलं पाहिजे. आणि महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार, किती ओझं ठेवलं तरी नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. आरमार उभारतानाच खरं तर जंजिराच्या उरावर दुसरी लंका उभारावी म्हणून 84 बंदरे ऐसी जागा नाही अशी जागा महाराजांनी निवडली आणि तिथं दुसरी शिवलंका उभारली. किल्ले सिंधुदुर्ग महाराजांनी दर्यावर बेपना हुकूमत निर्माण केली आणि त्यासाठी सिंधुदुर्ग उभारला. या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू असताना महाराज ते पाहायला गेले आणि बांधकाम पाहता पाहता महाराजांचा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांनी रे करत हा पाय मागं घेतला. पण महाराजांच्या पायाचा ठसा तिचा उमटलाच. कामगार धावत आले, महाराज बरं झालं, आम्हाला खूप वाटत होतं आपलं अस्तित्व इथं सतत असावं, आपण इथं नसाल पण आपला हा पायाचा ठसा मात्र चिरंतन इथं राहील. तोपर्यंत महाराजांनी भिंतीवर हात ठेवला, तिथं ओला चुन्याचा किलावा, महाराजांच्या उजव्या हाताचा ठसाही तिथल्या भिंतीवर उमटला. कामगारांनी तोही जतन करून ठेवला. पुढं जिजाऊ राणी सरकारांनी त्या महाराजांच्या ठशाला कोंदण केलं आणि आता काचेच्या तावदानामध्ये महाराजांच्या हाताचा आणि पायाचा तो ठसा अत्यंत सुरक्षित पद्धतीनं जतन करून ठेवलाय. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं हे महाराजांचं तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांच्या रूपानं. खरं तर हे सगळं महाराजांनी उभा केलं. पण महाराजांकडे होतं काय? सैन्य होतं, संपत्ती होती, सामर्थ्य होतं काय? काही नाही. अहो साधा विचार करायला हवा. आम्ही एक साधा प्रश्न आहे, महाराज शून्यातून विश्व उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाचा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते निर्धाराच्या आणि निश्चयाच्या बळावर. मग निश्चय काय होता महाराजांचा? हे राज्य उभारावं, हे हिंदवी स्वराज्य उभारावं, हाच तर महाराजांचा निश्चय होता. महाराजांकडं काही नाही हो. साधा विचार आहे. 13, 14, 15, 16, 17, 18 वर्षाची पोरं महाराजांनी गोळा केली आणि त्या पोरांना घेऊन महाराज दूरच्या एखाद्या जंगलात जायचे. त्यातल्या जंगलात त्या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे. कुणाला कळणार नाही अशा बेतानी. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशीर लपून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा
आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या. विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्पदिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचा पोर म्हणलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचा पोर आत गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले, दे पाठवणार. बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतची. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये ये, आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी? का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून मग उद्यापासून येतो की जी? राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही, कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयत गवसून जाल राज. महाराजांनी माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही जगातली सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानली जाते. पण त्यापैकी इस्रायलची मोसाद यंत्रणा म्हणते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनातल्या डोंगर दऱ्यातल्या पोरांना सोबत घेऊन महाराजांनी त्यांच्यातचे अलौकिक आणि अद्भुत आहे त्या गुणांना दिशा दिली आणि त्याचा स्वराज्यासाठी उपयोग करून याच रानावनातल्या पोरांच्या बळावर महाराजांनी स्वराज्य उभा केलं. आम्ही ग्रामीण भागातले आहोत, आम्ही खेड्यापाड्यातले आहोत, आम्ही काय करू शकतो? महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. अरे रानावनातली पोरच राज्य उभा करू शकतात, हे पहिलं लक्षात घ्यायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. 350 वर्षापूर्वी व्हिएतनाम नावाचं टिचबर राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतीला झुंजवत आहे. 36 वर्ष झाली एवढीशी व्हिएतनामला अमेरिका पराभूत नाही करू शकली. या व्हिएतनामचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष हु ची मिन यांना विचारलं की टिचबर व्हिएतनाम पण अमेरिकेला पराभूत केलं, कारण काय? तुमच्याकडे असं काय आहे? आणि हु ची मिन म्हणाले, आमच्याकडे एक महामंत्र आहे, ज्या महामंत्राच्या जोरावर आम्ही विजयी होतो आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. कोण सांगतंय? व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष. परवा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री दिल्लीत आल्या होत्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी पहिलं विचारलं, इतर रायगड कुठं आहे? सगळी माणसं चकित झाली. रायगड का? शिवप्रभूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ती भूमी आहे, मला तिथली माती माझ्या मस्तकाला लावायची आहे. कोण सांगतंय? व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री. काय अलौकिक असेल. परवा स्वित्झर्लंड मधल्या झुरिच मध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. जगातले सर्वोत्तम किल्ले तिथं ठेवण्यात आले होते आणि त्या जगातल्या सर्वोत्तम किल्ल्यात जगात सर्वोत्कृष्ट ठरला तो माझ्या महाराष्ट्रातला राजगड. महाराज 16 वर्षाचे होते तेव्हा राजगड बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले तेव्हा राजगड बांधून पूर्ण झाला. केवढा अद्भुत आहे. बंगालला वंगभंग चळवळ चालू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला गती यावी, प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी त्या चळवळीचे नायक बनवले ते छत्रपती शिवाजी महाराज. जयोस्तो शिवराय नावाची कविता रवींद्रनाथांनी लिहिली आणि त्या चळवळी ती पहिल्यांदा गायली जायची, लोकांना प्रेरणा मिळायची. वंगभंग चळवळ यशस्वी झाली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली
आणि त्या जातीविरोधी चळवळीला गती यावी म्हणून तिथे एक नाटक बसवलं गेलं. ते नाटक होतं छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यावेळेचे प्रख्यात अभिनेते गणेशन यांनी साकारली. हे गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील, पण या गणेशन यांनी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम साकारली की त्या नाटकानंतर गणेशांना कायमचं शिवाजी गणेशन असंच म्हटलं जाऊ लागलं. ते जणू काही शिवरायांशी एकरूप झाले. केवढा अद्भुत आहे. छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला. महाराज नोकरी करावी म्हणतो आणि महाराज म्हणाले छत्रसालजी आपण आमच्याकडे आला तर आमची ताकद जरूर वाढेल, पण आमची नोकरी करण्यापेक्षा जे इथं मी महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. हा छत्रसाल बुंदेलखंडात गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेब उभी हयात स्वराज्य जिंकण्यासाठी धडपडतोय. 27 वर्ष या सह्याद्रीशी टकरा घालण्यात त्यांनी घालवली. त्याला स्वराज्य संपवायचंय का? स्वराज्यच का? तिकडे अफगाणिस्तान तसंच आहे, इराण तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. अरे ते घे ना, सगळं घे. स्वराज्य का हवंय? स्वराज्य का संपवायचंय स्वराज्य? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शहाबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य अलीचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य कुणा राजा सुलतान सम्राट वा बादशाहचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका तो हाय. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर माझं दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. का टपलाय औरंगजेब स्वराज्य उद्ध्वस्त करायला? याचं कारण हे आहे, हे रयतेचं राज्य, रयतेचं. नाहीतर आज आम्ही जे पाहतो आहोत राजनीती वेगळी आणि लोकनीती वेगळी. महाराजांनी स्वराज्य हे लोकनीतीच्या बळावर उभा केलं. लोकनीतीचाच अर्थ स्वराज्य. स्व म्हणजे माझं, माझं राज्य, रयतेचं जनतेचं राज्य. महाराजांनी ते इथं निर्माण केलं. आज महाराष्ट्र जो कृषी प्रधान तुम्हाला दिसतोय ना, त्याचं कारण आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हा महाराष्ट्र मुळातच सह्याद्रीच्या डोंगर रंगाने, सातपुड्याच्या पर्वत रंगाने व्यापलेला. शेती करावी यासाठी जमीन इथं नव्हतीच. महाराजांनी पडीक जमिनी लागवडी खाली आणण्याचं पहिलं धोरण चालू केलं. सगळ्यात महत्वाचं इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खता दिली, बैला चोड्या दिल्या, सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या. गावोगावीचा दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. कोणास बियाणं नसेल द्या, खतं नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या. जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. 40 पद्धतीचे कर होते, सगळे रद्द केले. खत स्वराज्यातून, बियाणं स्वराज्यातून, मनुष्यबळ बैलजोडी स्वराज्यातून. मग शेतकऱ्याने जमीन कसायची. जे उत्पन्न येईल त्याचे 5 भाग करायचे. 3 भाग शेतकऱ्याला, 2 भाग सरकारला. दुष्काळ पडला सारा माफ होत होता, अडचण आली कर्ज दिलं जात होतं. कसंही करून शेतकऱ्याचा माल हमी भावानं स्वराज्यच विकत घेत होतं. कोकणातला माल घाटावर यायचा, घाटावरचा माल कोकणात जायचा. शेतकऱ्यांच्या बळावर, शेती उत्पन्नाच्या बळावर महाराजांनी शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती तर केलीच, पण स्वराज्याची अर्थव्यवस्था सुद्धा बळकट केली. हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तत्कालीन काळ इतका भयानक होता, सुलतानी कोसळलीच आहे, पण आसमानी विलक्षण ढासळली आहे. दुष्काळ इतका प्रचंड पडलाय की माणसाची जगण्यासाठी नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण एवढी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी शिवाजी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिल ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला. तो भाग वेगळा.
पण आजही दुष्काळ पडतो आणि आमचं शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. हे 350 वर्षापूर्वीच्या महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं यश आहे, सगळ्यात मोठं. हाताशी काही नसताना महाराज हे सगळं उभा करत निघाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथल्या शेतकऱ्यांनाच त्यांनी सैनिक बनवलं. म्हणजे स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. म्हणजे शेतीत दुष्काळ पडला तरी तो मुलुकगिरीतून पगार त्याला मिळत होता आणि जर मुलुकगिरी नसली तर शेतातनं उत्पन्न तो काढत होता. शेतकऱ्याची अर्थव्यवस्था बळकट राहत होती. महाराजांनी ते इथं केलं म्हणून इथला शेतकरी सुखी होता. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. बारदेशाचं मीठ इथं आलं अत्यंत स्वस्त विकलं जायचं. महाराजांनी लक्षात घेतलं परकीय मीठ येतंय, आपल्या मिठाला दरच मिळेना. देशी व्यापारी, देशी शेतकरी हतबल झाले. महाराजांनी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला आणि बारदेशाच्या मिठावर प्रचंड कर लावला, जेणेकरून त्यांचं मीठ 10 रुपयाला आणि आपलं देशी मीठ 1 रुपयाला मिळायला लागलं. आपल्या शेतकऱ्यांचा, आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा झाला. दुसऱ्याचे व्यापारी करानाच्या ओझाने वाकून गेले. महाराजांची अर्थनीती अशी, त्यांनी इथल्या शेतकऱ्यांचा फायदा बघितला. इतक्या शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसं मिळेल ते बघितलं. महाराजांच्या काळात शेतकरी सुखी का, याचं कारण आहे ते सगळ्यात महत्वाचं हे आहे. पण हे सगळं महाराजांनी केलं. सुरुवात होती, शून्यातून सुरुवात होती. आमच्या अलीकडच्या पिढीची अडचण काय झाली माहितीये का, की आम्हाला काय करायचंय तेच नेमकं कळेना झालंय. सगळ्यात मोठी आमची अडचण झाली. सगळ्यात 12 वर्षाच्या शिवबाराचे एक विलक्षण निर्णय घेतला शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंनी. स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी त्यांनी ठरवलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आता आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं, म्हणजे आमचा मुलगा कुठं सहलीला निघाला तर आम्ही काय देतो, डबा वेळेवर खा, आई सांगते नीट जा नीट ये, अधिकच काळजी असेल तर म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का, नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवराजे सुद्धा निघालेत पुण्याकडं. एका पित्यानं काय द्यावं, स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा त्याने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हातावर ठेवली. काय होतं मुद्रेत, प्रतिपच्छ चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे, पुत्र अजून बेंगलोरातच आहे, महाराष्ट्रात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे तुम्ही उभारणारं राज्य विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. आम्हाला शहाजीराजांनी हे शिकवलं. आणखी काय दिलं शहाजीराजाने आपल्या पुत्राला, छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं. 12 वर्षाचे शिवबाराजे असताना मुद्रा दिली शहाजीराजांनी. हीच मुद्रा 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी राजमुद्रा म्हणून स्वीकारली. छोटं मंत्रिमंडळ दिलेलं, ह्याचं मोठं मंत्रिमंडळ करा. 6 जून 1674 या छोट्या मंत्रिमंडळाचं महाराजांनी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं. दिलेलं स्वप्न पूर्णत्वाला नेणं, हे ध्येय गाठणं, हे केलं महाराजांनी. आता अष्टप्रधान मंडळामध्ये लष्करी प्रशासनाची लोक किती आणि मुलकी प्रशासनाची लोक किती आहेत. 50 वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं. या 50 वर्षाच्या आयुष्यात 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर युद्ध खेळण्यात गेली आणि उरले 30 वर्ष ती फक्त लोककल्याणात गेलीत. फक्त लोककल्याणात, स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेलीत. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी प्रशासनाचा एकच माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, आणि बाकीचे 7 मुलकी प्रशासनातले सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहेत. लोकांचं कल्याण हे स्वराज्याचं पहिलं ध्येय. छोट्या मंत्रिमंडळाचं मोठ्या मंत्रिमंडळात रूपांतर. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी, भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या.
पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या शुभाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा त्यागाचा आणि भगवा समर्पणाचा आहे. राजे, हा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी पित्यानं दिलेला हाच भगवा राज्याभिषेका दिवशी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. हे ध्येय गाठणं आहे, हे ध्येय गाठणं. 1645 साली महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, आता घेतला तर बांधायला हवा, बांधायचा तर संपत्ती हवी. महाराजांकडे ती नव्हतीच. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला तर बांधला पाहिजे, बांधला तर फंड्स पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू नंतर फंड्स वगैरे आल्यावर. थांबले का महाराज? नाही. महाराज म्हटले फंड्स नंतर बघू, गड तर घेऊन टाकू. 1645 लाच महाराजांनी राजगड घेतला. 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. अहो, पहिलं पाऊल उचललं तर पोचाल, पाऊलच उचललं नाही तर पोचाल कसे? सायंकाळच्या मावळतीच्या वेळे एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिकडून निघालो होतो. त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं आता जा. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथंच त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच उभा. म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अहो म्हटलं मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात करा. आमची अडचण काय आहे, आम्ही सुरुवातच करत नाही. 1670 ला मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज 5 लाख, महाराजांची अवघी 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 5 लाख आपली 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? का महाराज म्हणले 1,00,000-2 लाख करून मग लढायला सुरुवात करू? नाही. महाराज म्हणले 20 तर 20 आहे, तेवढ्यावर सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670 लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खना खना खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी सहकार्याला तुमच्या पाठीशी उभा असते. सगळी सृष्टी. महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं ना, ते या विश्वासाच्या बळावर, शौर्याच्या पराक्रमाच्या बळावर. सगळ्यात महत्वाचं आहे ते हे झेपावणारे पंख झेपावतातच, थांबलेले पंख मात्र जागच्या जागी थिसतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराक्रमाला झेपावून आवडतं, शौर्याला झेपावूनच वरमाळा घालतं. हे सगळ्यात महत्वाचं गणित महाराजांनी सांगितलं. हे कशाच्या बळावर, महाराजांचं ध्येय काय आहे, मग हे का चाललंय सगळं? सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौलच्या महाराजांच्या कार्यालयात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं आणि त्यासाठी महाराजांचा परवाना हवा होता. तो महाराजांच्या चौलच्या कार्यालयात उतरला. आता उतरल्यावर त्यांनी काय करावं? सरळ परवाना घ्यावा, निमूटपणे जावं ना. पण एक गोष्ट महत्वाची, तुमचा आमचा आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा परकीयांचा आपल्याबद्दल अभ्यास आहे. इंग्रज इथं व्यापार म्हणून आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे आणि 150 वर्ष त्यांनी राज्य केलं.
जिज्ञासा हा अलौकिक गुण इंग्रजांमध्ये आहे. निव्वळ आमच्या अभ्यासाच्या बळावरती आमच्यावर 150 वर्ष राज्य करू शकले. आमच्यात अडचण अशी आहे, आमच्या जिज्ञासा नावाचा गुणच अस्तित्वात नाही. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. इंग्रजांनी म्हणजे मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्या जिज्ञासा नावाचा गुणच अस्तित्वात नाही. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले, इथूनही पुढे होतील. पण आम्ही शिकवतो काय? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, देवरेज फॉर्म्युला का नाही, एडिसन लॉच का, मोरेज लॉ का नाही, आमचे का नाही शोध, आमची का नाही पुस्तकात, आमच्या नावे का नाहीत नियम फॉर्म्युले? याचं कारण आमच्यात जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारला प्रश्न वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हिथं आधी सोयाबीनला दर नाही, तुझी काय कटकट. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमची अडचण आहे ती इथं आहे सगळ्यात महत्वाची. अधिक प्रश्न विचारा, अधिक अधिक अधिक, तेवढे अधिक ज्ञान पिपासू व्हाल. जिज्ञासा सर्वोत्तम गुण आहे. महाराजांचं यश कशात आहे? या जिज्ञासेत आहे. विलक्षण जिज्ञासू आहेत महाराज. या अबेकरेनं चौलच्या कर्ल्यातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि चौलच्या कर्ल्यातला महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, सार सार महाराजांना माहिती आहे. इतिहास तोंडपाठ आहे. भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. इथले डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, रस्ते, घाट रस्ते महाराजांना सार माहिती आहे. हा अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. सध्या नोकऱ्या नाहीतच. मग आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणजे काहीतरी उद्योग व्यवसाय तरी केला पाहिजे. मग कुठला करायचा बराच वेळ विचार करत बसली. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणले आपलं गाव जरा आत आहे, बस स्टँड गावाच्या बाहेर आहे, माणसं बसमधनं उतरल्यावर 2 किलोमीटर गावात त्यांना चालत यावं लागतं. त्यापेक्षा आपण जर रिक्षा घेतली तर व्यवसाय जोरात चालेल. माणसं एसटीतनं उतरली की रिक्षात बसतील, गावात येतील, व्यवसाय जोरात चालेल. चौघांनी लगेच पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, नवी कोरी रिक्षा बस स्टँडवर लावली. आणि बस स्टँडवर रिक्षा लावल्यावर चौघातले 3 रिक्षात मागं बसले आणि 4था पुढे बसला. बस आली, माणसं उतरली, रिक्षा बघून हरकली, रिक्षा जवळ आली, वाकून बघितलं, फुल आहे, चलो पैदल. 6 महिने झालं यांचा व्यवसायच होईना. 6 महिन्यानंतर परत 4 एकत्र बसले. नाही म्हणले या उद्योगात काय राम नाही, दुसरा कुठला तरी उद्योग करूया. म्हणले कुठला करायचा? मग परत विचार करून त्यांच्या लक्षात आलं, आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू, जोरात उद्योग चालणार. चौघांनी परत पैसे काढले, परत चौघात मिळून पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तर ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करतोय, कुठं करतोय, कधी करतोय, कसं करतोय, याचा अभ्यास हे तुम्हाला यश देत. ज्या क्षेत्रात असाल तिथला खोलवर अभ्यास तुम्हाला त्या क्षेत्रात यशस्वी बनवतो. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. महाराजांनी ते केलं. या अबेकरना दुसरा प्रश्न विचारला, तुमचं महाराज हे सगळं करतायत, पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचं. हे आमच्या महाराजांचं
महाराजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड महाराष्ट्र उभा करायचा, हे महाराजांचं ध्येय आहे. पुढे तेच तर केलंय. संभाजी महाराजांनी 9 वर्षामध्ये आजचा हिंदुस्थानचा नकाशा बघितला तर 9 राज्यांमध्ये स्वतःच्या घोड्यांच्या टापांच्या बळावर भगवा झेंडा फडकावला आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये मराठे अटके पार गेले, अटके पार महाराजांनी भगवा झेंडा फडकवला. हे अटक कुठे आहे माहिती आहे? महाराजांनी सांगितलं होतं, ज्या खैबर खिंडीतनं आणि बोलन खिंडीतनं या हिंदुस्थानवर आक्रमक आले, आक्रमक त्याच खिंडीतनं परत पाठवा. ही अटक खैबर खिंडीतनं आत आला की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं आहे. मराठ्यांनी त्याच्यावर भगवा फडकवला. मराठे खैबर खिंड ओलांडून पलीकडे निघाले होते, परत आक्रमण इथं आलेच नाहीत. महाराजांचा महाराष्ट्र धर्म काय आहे? पानिपतावर का गेले मराठे? 1.25 लाख बांगडी फुटली, काय महाराष्ट्रातच का थांबले नाहीत? याचं कारण महाराजांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म, राष्ट्राचं रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांची आहे, हे महाराजांनी सांगितलं. अब्दाली हिंदुस्थानवर राज्य करायला लावता, पुन्हा आक्रमक नकोच. अब्दाली जो गेला पानिपतानंतर, ताई एकही आक्रमक परत हिंदुस्थानात नाही आला, एकही. मराठे पानिपतात हारले नाहीत. मराठ्यांनी त्या युद्धानंतर हिंदुस्थान मुक्त केलं आक्रमकांपासून. मराठे जिंकले, हे लक्षात घ्या. 150 वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं. त्यावेळी मोगलांचं राज्य होतं हिंदुस्थानवर, पण इंग्रजांनी असं नाही लिहून ठेवलं आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकला. इंग्रजांनी असं नाही लिहिलं आम्ही गुजरात्यांकडनं हिंदुस्थान जिंकला. इंग्रजांनी असं नाही लिहिलं आम्ही कन्नड्यांकडनं हिंदुस्थान जिंकला. इंग्रजांनी असं नाही लिहिलं आम्ही तामिळनाडूकडनं हिंदुस्थान जिंकला. इंग्रज लिहितात आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. कारण राष्ट्राचं रक्षण करायची जबाबदारीच मराठ्यांची, हे महाराजांनी आम्हाला दिलेलं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाचं, पिढ्यानपिढ्या मराठा राष्ट्राच्या रक्षणासाठी लढतो आहे आणि मरतो आहे, हे वैशिष्ट्य आहे. आणि महाराजांनी उभारलं काय? पूर्वीच्या काळी राजा पडला की सैन्य पळून जायचं. महाराजांनी सांगितलं सैन्य राजासाठी नाही, सैन्य राज्यासाठी लढेल. म्हणून संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाशिवाय तब्बल 14 वर्ष प्रजा लढत राहिली. ती महाराजांनी दिलेल्या या महामंत्राच्या बळावर सैन्य राजासाठी नाही, राज्यासाठी लढत राहील. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. अहो कशी माणसं घडवली असतील त्यांनी. अफजल खान 40,000 फौजांनीशी आला. येता येता मराठा सरदारांना पत्र धाडीत आला, येऊन मिळा नंतर घरादारावरनं गडवाचा नांगर फिरू. असंच एक पत्र खंडोजी खोपड्यांना गेलं. खंडोजी फितूर झाला, खानाला जाऊन मिळाला. दुसरा खलिता कान्होजी जेजे नाईक देशमुखांना गेला, येऊन मिळा नंतर वतनावर घरादारावर पोरा बळांवर गाढवाचा नांगर फिरवेन. आणि कान्होजी जेजे नाईक देशमुख ते पत्र घेऊन महाराजांकडे आले. महाराज, खानाचा खलिता आलाय. महाराज म्हणले काय म्हणतो? येऊन मिळा म्हणतो, नाहीतर वतनावर घरादारावर पोराबाळांवर गाढवाचा नांगीर फिरवीन म्हणतो. महाराज म्हणले कान्होजी काका, मग काय निर्णय घेतलात? अहो काय बोलता राज? कान्होजी काका, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या घरादाराचा पोराबाळांचा प्रश्न आहे, आपण निर्णय घ्यावा. तसे ताडकन कान्होजी उठले, शेजारचं तांब्या भांडा उचललं आणि स्वतःच्या हातावर पाणी ओतत म्हणाले, राज हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी घरादारावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. ह्यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि लढल स्वराज्यासाठी. राजा रणमैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातून शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेजे नाईक देशमुखाची असतील. काय निष्ठा आहे? ही निष्ठावंतांची मांद्याळी महाराजांनी उभा केली, हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. अनेक राजांनी भूदुर्ग उभारले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कुणी घ्यावो, तानाजी बाजी यसाजी कोंडाजी कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय महाराजांनी, हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अहो राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू आहे आणि त्याच वेळी त्याच्या तत्पूर्वीच वर्षभराचा कालावधी असेल. मिर्झा राजे जयसिंग 3.5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात उतरलेत. मिर्झा राजाने ओळखलं, या राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव किल्ल्यात नाही, राजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही, राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे.
आणि मिर्झा राजाने ही रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिरकांड्या, मुर्द्यांचा डेक, प्रतांचकाचा, यातनांचा कल्लोळ उडाला आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजाने मिर्झा राजांबरोबर तह केला. पुरंदराचे 23 किल्ले बहाल केले. आतापर्यंत कमावलेलं सार मिर्झाच्या हवाली केलं, सार. आणि मिर्झा म्हणाला, राजे तुम्हास मोगलांचे मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे, मिर्झा आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर. आणि मिर्झा म्हणाला, राजे रयतेची फिकीर करावी म्हणूनच शांत आहोत मिर्झा राजे, म्हणूनच शांत आहोत. आणि अखेर महाराजांनी शंभूराजांना मोगलांचं मनसबदार केलं. पण महाराजांच्या उरात चल राहिला. यासाठी नव्हता अट्टास केला की आम्ही मोगलांचं मनसबदार व्हावं, यासाठी नाही स्वराज्य उभा केलं की लाचारीने आम्ही कुणा पुढे झुकावं, यासाठी नाही असंख्यांचं समर्पण दिलं की स्वराज्य कुणाच्या तरी हवाली करावं. नाही, हे आम्हास जमणे नाही. पण 23 पुरंदर असं किल्ले देऊन टाकले. उरले होते फक्त छोटे मोठे 16 किल्ले. अहो, कोरोनामध्ये असंख्यांचे उद्योग बसले, अनेकांनी आत्महत्या केल्या. त्या कोरोनाच्या 2 वर्षात अजून अनेक जण उभा नाही राहू शकले. अनेकांचं सर्वस्व निघून गेलं, माणसं खचली, निराश झाली. अहो, महाराजांनी तर 1646 ते 1665 कमावलेलं सगळं स्वराज्यच मिर्झांच्या हवाली केलं. काय मानसिकता असेल महाराजांची? खचले महाराज, निराश झाले. पण उरात सल घेऊन रायगडाच्या तटबंदीवर महाराज फिरत होते. घोड्यांच्या पागेत काम करणारा एक शिलेदार कडतोजी गुजार महाराजांचा हा सल पाहत होता. महाराजांची चिंता त्याला पाहवली नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी रायगड सोडला. तो थेट मिर्झा राजांच्या छावणीकडे गेला. बघता बघता भाल्याच्या टोकावर काहीच झाला. मिर्झा राजे पुढे उभा केला गेला. मिर्झाने विचारलं, कोण? कडतोजी. कडतोजी गुजार. कुठून आलात? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. मराठे तुटतील पण फुटतील कुठले? हट. तसा कडतोजी म्हणाला, आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राजा काय वाचणार आहे ती का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं नाही का चांगलं? म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरीला. आणि मिर्झाला पटलं. या कडतोजी गुजरला त्याने आपल्या चाकरीत घेतलं. पण कडतोजीच्या उरात डाव वेगळा चिजत होता. 2 दिवस उलटले आणि 3ऱ्या दिवशी कडतोजी गुजरला. मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी सोपवली. पहाऱ्याचा दिवस उजाडला. पहिला प्रहर संपला आणि दुसऱ्या प्रहरी पहारे बदलले गेले आणि कडतोजी गुजार मिर्झाच्या छावणीला पहारा द्यायला आला. त्याने आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतला. सारं शांत, चोहोबाजूला सन्नाटा. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा आणि पहारेकराच्या जागते रोहोचा आवाज यायचा, पण बाकी सारं शांत. कडतोजीने हलकेचा अंदाज घेतला. मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत मिर्झा राजा निर्धास्त निद्रिस्त झाला होता. कडतोजीने पुन्हा एकदा चोबाजूची चाहूल घेतली. एकदा छावणी भोवती पेरी मारली. सगळं आल बेल असल्याची खात्री केली आणि अचानक कडतोजी तीरासारखा मिर्झाच्या छावणीत घुसला. मिर्झा राजाच्या मस्तकाजवळ जाऊन उभा राहिला. कबरेचं खंजीर काढलं आणि कडाडला. कडतोजी, आमच्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला आम्ही बिनगोर झोपू देत नाही. खंजीर चालवणार तोच पोलुद्याचा उजेड त्याच्यावर पडला. खंजीर चमकला. पारेकरी साजून झाला. दगा दगा दगा. बघता बघता मिर्झा खडबडून जागा झाला. कडतोजीचा हात वरच्यावर पकडला गेला. थरथरत असलेला मिर्झा राजा त्या कडतोजीकडे बघत म्हणाला, हे धाडस, या मिर्झावर वार करायची तुझी हिम्मत. तसा कडाडला कडतोजी. मिर्झा, वाघ आणि मराठे उगा कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण कुणी डिवचला तर फाडल्याशिवाय राहत नाहीत. कडतोजी, कडतोजी नाव माझं. एक वार खुला सोड, नाही उभा फाडला तर कडतोजी नाव लावणार नाही. मिर्झाला सुचेना. काय जिगर, काय धाडस, काय हिम्मत. आणि कडाडला मिर्झा. शमशेर लाव हमारी. आजूबाजूच्या सोबत्यांना वाटलं बहुतेक कडतोजीची गर्दन छटलीच जाणार. मिर्झाची राजपुती शमशेर आली, पण अचानक मिर्झाना नूर बदलला. आलेली राजपुती शमशेर हातात घेतली.
कडतोजीच्या पुढ्यात धरली आणि मिर्झा म्हणाले, कडतोजी हे घ्या तुमच्या पराक्रमाचं बक्षीस. आतापर्यंत या मिर्झावर वार करायची हिंमत कुणी दाखवली नव्हती. तुमच्या बहादुरीचं हे बक्षीस घ्या. कडतोजींनी मिर्झांची ती राजपुती समशेर घेतली आणि मिर्झा राजे म्हणाले, बिंधोक जा, आमचा कुठलाही सैनिक सरदार तुम्हाला अडवणार नाही, बिंधोक जा. आणि कडतोजी वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक मिर्झा म्हणाला, रुक जा. कडतोजी थबकला, पाठीमागं वळाला आणि मिर्झा त्याला म्हणाला, जाऊन सांग तुमच्या राजांना, ज्या राजांकडं तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. कडतोजींचा हा प्रताप महाराजांना कळाला आणि भर दरबारात राजे कडतोजींना म्हणला, कडतोजी अहो कोण प्रताप गाजवलात तुम्ही? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव गुजर. आणि महाराजांनी कडतोजींना प्रतापराव ही पदवी दिली. खरं तर महाराणा प्रतापसिंहजी हे महाराजांचे कायमच आदर्श राहिलेत. महाराजांनी जिथं अफजल खान फाडला त्या गडाला नाव महाराणा प्रतापसिंहजींच्या वरनच प्रतापगड दिलं. रायगडावर बाले किल्ल्यात महाराजांच्या दिवाणखान्यात महाराणा प्रतापसिंहजींची तस्वीर कायम असायची. प्रतापसिंहांकडे ती जिगर होती, ते धाडस होतं. अहो एकदा भामाशा धावत महाराणा प्रतापांकडे आले, ठाकूरजी गजब हुआ, क्या हुआ, जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की. मग अहो ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग अहो असं काय करता ठाकूरजी, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की. मग अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? मग चला मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 1 हो. अहो ते 1 लाख आहेत. महाराणा प्रतापसिंह म्हणले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, 1 मराठा, लाख मराठा. ही जिगर त्या कडतोजी गुजरांमध्ये. म्हणून महाराजांनी सांगितलं, कडतोजी आजपासून तुम्ही प्रतापराव. राज्याभिषेकाला 6 महिने राहिलेत. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया केलेले सरसेनापती, स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती, महाराजांचा उजवा हात मानले गेलेले सरसेनापती. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी सांगितलं, स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करा सरसेनापती. आणि प्रतापराव स्वराज्य बिंधोक करायचे मागे होते. राज्याभिषेक सुखरूप पार पडला पाहिजे. सांगलीच्या मिरज भागात प्रतापराव होते आणि त्याच वेळी बेलोल खान आला. बेलोल खानाशी प्रतापरावांची झुंज झाली. बेलोल खान पराभूत झाला, गुडघे टेकत शरण आला. प्रतापरावांनी माफ केला, तह करून सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि महाराज संतापले. काय करणे सला केलात तुम्ही? तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? बेलोल खान म्हणजे सापाची जात फिरंदवंश करणारच. महाराजांचे हे बोल प्रतापरावांच्या जिवारी लागले. पण महाराजांचंच खरं ठरलं. अवघ्या काही दिवसातच बेलोल परतला, स्वराज्याला परत छळू लागला. महाराजांचा परत खलीत आला. तो बेलोल घडोघडी येतो, स्वराज्यास उपद्रव करीतो. यावर त्याचे मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या काळजात घुसले. राज्याभिषेकाला अवघे काही दिवस बाकी आहेत. सरसेनापती म्हणून प्रतापरावांनी रायगडावर असायला हवं. आणि महाराज सांगतायत, त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव संतापानं भरारले. गडहिंग्लज तालुक्यात सामनगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली. दिवस थंडीचे. शेकोटी करून प्रतापरावांनी सोबती शेकत बसले होते. त्याच वेळी हेर आला. राव घटप्रवेच्या काठावर नेसरीच्या खिंडीत त्या बेलोलचा तळ पडलाय आणि प्रतापरावांची नजर त्या शेकोटीत रोवली गेली. एक ज्वाळा फडकली, ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि ताडकन उठले प्रतापराव. कोण येतो सोबत? उठला सिद्धोजी, उठला विठोजी, उठला कृष्णाजी, उठला सिद्धी हलाल. बघता 6 वीर आणि 7वे प्रतापराव सज्ज झाले. घोड्यावर मान टाकली, घोड्याला टाच मारली आणि सरारात सुटली घोडी. त्या अंधारात बेलोल खानाच्या सेना सागरावर कोसळली. तुफान कत्तल चालू झाली. प्रतापराव संतापले होते. राजांचे बोल कानात घुमत होते. त्या बेलोलचा मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. कडाडत होते प्रतापराव. बेलोल
बघता हे 7 वीर पुरते पुरते सेना सागरात घुसले. तोपर्यंत बेलोलचं सैन्य जागा व्हायला लागलं. 7 वीर अडकले, चौबाजूनी वेढले गेले. शौर्याची शर्त झाली. खालून आगवर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेढात मराठे वीर दौडले 7. त्यांच्या त्या शौर्यानं घटप्रभात थरारली, पण बळ तोकडं पडलं. 7ही वीर मारले गेले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा, कालचाच दिवस. या 7 वीरांनी शिवप्रभूंसाठी स्वतःच्या आयुष्याचं अर्ध स्वराज्याला अर्पण केलं. दगडावर दिसतील अजून तेतल्या टाचा, ओढ्यावर तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातेचा. अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. निष्ठा प्रतापरावांनी दाखवली. शहाजीराजांनी सांगितलं होतं ध्येय गाठायचं तर समर्पण द्यावंच लागेल. या स्वराज्यासाठी असंख्याने समर्पण दिलं. वेड वेड होतं साऱ्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेच. त्या वेडापायी अनेकांनी इतिहास घडवला. त्यातून तर शिवराज्याभिषेक साकारला. लोककल्याणकारी राज्य इथं निर्माण झालं. हे शिवप्रभूंचं राज्य भेदभाव रहित होतं. स्त्रियांचा सन्मान करणारं होतं. शिवराई नावाची नवी नाणी त्यावेळी महाराजांनी पाडली. रयतेचा कारभार रयतेच्या भाषेत झाला पाहिजे असं सांगत महाराजांनी मराठीतला पहिला शब्दकोश राजव्यवहार कोशाच्या रूपाने उभा केला. महाराजांनी अष्टप्रधान मंडळ साकारलं. अधिकार कार्य वाटून दिली. शेतकऱ्यांचं कल्याण करणारं राज्य, साऱ्या जाती धर्मांना सामावून घेणारं राज्य महाराजांनी उभा केलं. आताचं राजकारण अर्थकारणावर चालतं, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर चालत होतं. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. नाहीतर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्यात लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटं छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा. शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतं हे? शाहिस्ताखा सारखा कट्टर वैरी. महाराजांनी स्वराज्याचं चरित्र आणि स्वराज्याचं चारित्र्य साकारलं. आजही आमच्या रक्ताच्या धमन्या धमन्यामधून महाराजांनी पेरलेले ते संस्कार वाहतात. आमच्या आचारातून महाराजांचेच विचार कृतिशील होतात. हाच तर सगळ्यात मोठा ठेवा महाराजांनी दिला. परवा मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यात ऐन 25 वर्षाची एक लावण्यखनी युवती राहत होती. देखणी आरसपानी, बस बघावं बघतच राहावं इतकी देखणी. या गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या धोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा भेद त्याने आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकले. काळोख चिरत तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला आणि त्या गुंडांपासून स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी ती घराच्या मागच्या दारानं बेबान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या कांतानी पळते. पळता पळता ते एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपाप त्या ओरानं दारापुढे उभा राहिली. दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. मी हिंदू, मग माझ्या दारापुढं ही मुस्लिम युवती कशी? तिला भीती नाही का वाटत? त्याने विचारलं, काय हवाय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. माझी अब्रुटायचा बेत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हटला, निश्चिंत हाती आहे, घर तुझंच आहे,
तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं शांत झोप इथं, इथे तुला कुठलीही भीती नाही. ती युवती झोपी गेली. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत म्हणून हा युवक दाराशी रात्रभर राखण करत बसला. आणि राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मी एका हिंदूच्या घरात तिनं आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तर हिची आबरू अबलुटणार होते, पण घरात मी एकटा आहे, मीही तरुण आहे, मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मीही लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारं इथं कुणी नाही. मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरात थांबलीये? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, मी एका हिंदूच्या घरात आसरा कसा मागितलास? तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझे अब्रुटणार होते, पण घरात मीही एकटा होतो, तरुण होतो, मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझी अब्रू इथंच लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारं इथं कुणी नव्हतं, मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या आकांतानं मी पळत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. मी धपापत्या उरानं दारा पुढे उभा राहिले, पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आता डोकावून बघितलं, तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं, कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांबद्दल जनमानसांच्या मनात प्रतिमाहिती ही आहे. आज सगळं जग महाराजांना आदर्श मानतं, सारं जग. आपण त्या महाराजांचे मावळे आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जे जगानं केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही, आणि जे महाराजांनी केलं ते जगाला कधीच करता आलं नाही. इतिहास असाच घडवला जातो जो पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतो. शिवछत्रपतींचा तो इतिहास संस्कार म्हणून भविष्य काळाकडे वाटचाल करूया, ध्येय ठरवूया, गाठूया, पादाक्रांत करूया. छावा मराठा संघटना त्यांच्या वतीनं समाजासाठी तेच विलक्षण कार्य करते आहे. त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. राजेजी मोरे, आपण हा देखना सोहळा इथं साकार केलात, आपलेही मनपूर्वक अभिनंदन, कौतुक करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, अत्यंत ओजस्वी आणि अत्यंत पहाडी आवाजामध्ये प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या असं शरीरावरती अक्षरशः असं रोमांच उभे टाकले अशा प्रकारचं सुंदर असं व्याख्यान प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं झालेलं आहे. धन्यवाद. आजच्या या व्याख्यानासाठी आपण या ठिकाणी आलात, आम्हाला मंत्रमुग्ध केलात आणि एक वेगळी प्रेरणा आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही जागी केलात, याबद्दल आपले या ठिकाणी हार्दिक आभार. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर पंजाबरावजी देशमुख साहेब, प्रमुख पाहुण्या म्हणून प्रणिताताई देवरे आणि पंजाबराव काळे पाटील आणि या मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, याबद्दल छावा मराठा संघटनेच्या वतीनं आपले सगळ्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद.